धुळ्यामध्ये चामुंडा देवीच्या मूर्तीची भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली आहे। जय माता दीच्या गजरात आणि पारंपरिक वेशभूषेत भाविक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। डीजेच्या तालावर भक्तांनी ठेका धरत मिरवणूक मार्गस्थ झाली। बडगुजर समाजाचं आराध्य दैवत असणाऱ्या चामुंडा देवीचं भव्य असं मंदिर पांझरा नदी किनारी असणाऱ्या हत्तीडोहाच्या परिसरातील चामुंडा नगर येथे उभारण्यात आले। या भव्य अशा मंदिरात चामुंडा देवीची मूर्ती विराजमान होणार आहे। यानिमित्त आज शहरातील महाराणा प्रताप चौकातून देवीच्या मूर्तीची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली। पारंपरिक वेशभूषेतील भक्त, कलशधारी महिला आणि सजवण्यात आलेल्या आकर्षक अशा ट्रॅक्टरमध्ये चामुंडा देवीची मूर्ती आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरली होती। महाराणा प्रताप चौकातून निघालेली मिरवणूक गांधी पुतळा चौक, एकविरा देवी मंदिर मार्गे हत्तीडोह कडून मार्गस्थ होत चामुंडा देवीच्या मंदिरात मिरवणुकीचा समारोप करण्यात आला। मी श्री चामुंडा माता धर्मदाय ट्रस्टचा अध्यक्ष पंढरनाथ बडगुजर आज माहिती देतो की कुलस्वामिनी चामुंडा मातेचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आपल्या सर्व भाविकांच्या साक्षीने संपन्न होत आहे। 2 जुलै ते 5 जुलै दरम्यान आज पहिला दिवस आहे। शोभायात्रा आज महाराणा प्रताप चौकातून 11 रोड गांधी पुतळा आणि एकविरा मातेच्या मंदिरापासून आता हत्तीडोहाजवळ चामुंडा माता नगर येथे मातेचं विराजमान होणार आहे आणि 5 तारखेला प्राणप्रतिष्ठा सोहळा आहे, रविवार आहे त्या दिवशी। तर आज सर्व भाविकांनी आज चामुंडा मातेच्या शोभायात्रेमध्ये मोठ्या जल्लोषात महिला भगिनी, माता भगिनींनी आज उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि रविवारी सर्व भाविकांनी याच पद्धतीने याच गर्दीने उत्साहाने सगळ्यांनी सहभागी व्हावं असं मी ट्रस्टच्या वतीने विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय चामुंडा माता। यावेळी चामुंडा माता धर्मदाय ट्रस्टचे अध्यक्ष पंढरीनाथ बडगुजर, उपाध्यक्ष गुलाब बडगुजर, उपाध्यक्ष संजीव बडगुजर, उपाध्यक्ष मनोहर बडगुजर, सचिव राजू बडगुजर, सहसचिव सुधाकर बडगुजर, सहसचिव गोकुळ बडगुजर, खजिनदार विनायक बडगुजर, सहखजिनदार सतीश बडगुजर, सुनील बडगुजर, हेमराज साळुंखे, प्रदीप चव्हाण, सुनील बडगुजर, मनोज चव्हाण, लक्ष्मण बडगुजर, हिरालाल बडगुजर, भगवान चव्हाण, राजेंद्र नांदेडकर, ईश्वर बडगुजर यांच्यासह महिला भगिनी आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, लुंबिनी न्यूज, धुळे।